निंगे चल की ग, लय कट्टाळा आलाय बघ, जाऊन झोपूया. थांब की, बंड्यासाठी थांबलोय ना व. कुठं गेलाय काय माहित. अरे हे अन काय सगळं? काय म्हणजे कमळ्या अगं आज वाढदिवस आहे तुझा. आता कसा मी बिन साजरा होता जाऊन दे ना मग. बंड्या होय की र. अरे पण कशाला एवढा खर्च करायचा? आधीच तुम्ही महाराजांच्या मंदिरात नेऊन मला सगळ्यात मोठं गिफ्ट दिले, आणि अजून काय पाहिजे सांग? अगं ती सगळं झालं ग, पण केक कुठे कापला होता म्हणून या केक. अगं यासाठीच आम्ही तुला केव्हापासून शोधत होतो. बरं चला आता थांबलोय काय निंगी, चल केक कट करूया. ये ये चल कमळे. हे सजावट करायला लागेल. चला चला चला. आजी एक दिवस तुमची नात येईल आणि ती बी तुम्हाला असाच केक भरवल बघा. देवा, पुढच्या वर्षी माझी नात खरंच स्वतःच्या हाताने केक कापेल ना. चल. निघे टोपी घाल कमळीला. हा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. काय झालंय? कुठं काय काय नाही. नक्की ना? ए, थांबा 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 थांबा. आज कमळीचा वाढदिवस आहे. गाणं झालं पाहिजे, नाच गाणं झालं पाहिजे, धिंगाणा झाला पाहिजे. थांब. आई तुळजाभवानी, गेली 18 वर्ष तू मला वाट पाहायला लावलीस. हरकत नाही, माझी मोठी नात जिथे कुठे असेल ना तिथे सुखात असू दे. बंड्या. ए बंड्या, अरे झाला की बंड्या, आता बास की. कमळे, जोपर्यंत 12 वाजत नाही तोपर्यंत तुझा वाढदिवस होणार नाही. बंड्या, आता काय 12 वाजेपर्यंत पिपाने वाजत बसणार आहेस काय? बास झालं, चला आता अभ्यासाला लागूया. परीक्षा जवळ आल्यात, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. चला. अहो ऋषी सर कुठं आहे? ती आहेत आहेत, ते जरा प्रोसेस मध्ये आहेत. त्याच नाही, तुम्ही थँक्यू सांगा. त्यांनी एवढा भारी साजरा केला माझा वाढदिवस. लई भारी वाटायलाय बघा मला. माझी नवीन हुरूपच आलाय. ह्या वर्षी एवढा भारी अभ्यास करणार आहे की नाही तुम्ही बघाच, एकदम फास्टात.
चालते की बाय येतो. ये 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 लवकर ये. ऋषी सरसनी बी हे कमळाचं फुल आवडायला लागले जणू. ऋषी सर, ओ ऋषी सर. सरकार, ते कमळाचं फुल तुम्हाला आवडायला लागले जणू. ऋषी, ती कमळी आवडते ना तुला? हो. हा हो 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 म्हणलायस. नाही, नाही. नाही हो म्हणलायस. आता हो म्हणलायस. नाही, नाही. आता मॅडम सांगा लागते. अरे आता हो हो अरे झोटे बोले कव्वा काटी काले कव्वे से डरियो. माहितीये मला, चांगलंच माहितीये मला, ती कमळी तुला आवडते. अरे असू दे की, चांगली पोरगी आहे मित्रा, चांगली पोरगी आहे रे ती. आणि तुला खरं सांगू का, 100% माझी गॅरंटी आहे की तिला बी तू आवडत असणारच आहेस. फक्त विचारायची ती की हा म्हणते की नाही बघ. कशावरून काही काय? सरकार, नाही, तुमचा साखरपुडा मोडायसाठी तिनं काय काय केलं जरा आठवा की. सरकार सर, ऋषी सर, ओ ऋषी सर, मला माहितीये की तुम्हासने मी आवडते. मला मी तुम्ही आवडत असा. ऋषी सर, ओ ऋषी सर. मॉम, कॉफी. थँक्यू बेटा. अगं पण हे काय 2 कप? तू रात्रीची कॉफी पित नाहीस ना, म्हणून विचारलं. मॉम, ही कॉफी माझ्यासाठी नाही आहे. एक कॉफी तुझ्यासाठी आणि दुसरी पचका ग्रॅनीसाठी. अनिका काय बोलतेस तू? तुझी ग्रॅनी आजी येते. हा मग अजून काय म्हणू? तिचे सगळे प्लॅन ना असे स्वतःवरच येतात आणि तिचा कायम पचका होतो. सो आजपासून ती पचका ग्रॅनी. अनिका, जर आहे तोंड आहे ना बंद कर, कळलं? आई इथे आली आणि हे तिने ऐकलं तर आई ये ना आत ये. अनिका आता गप्प बसायचा. ग्रॅनी आजी, कॉफी ये. मला नकोय तुझी कॉफी, फेकून दे. तुझे सगळे डाव फेल होत आहेत ॲज ऑलवेज. त्याचा राग तू माझ्यावर काढते. असं नको करू. अनिका, ती म्हणाली ना तिला कॉफी नकोय, जा घेऊन जा कॉफी. नको तर नको, मला काय, मी फेकून देते. ओके ग्रॅनी आजी, बाय. तिच्यातर्फे मी तुला सॉरी बोलते. खरंच सॉरी, ती जर जास्तच उद्धट बोलते. नाही अनिका, उद्धट नाही ती, बरोबर बोलते. अगं